आजी हा वहिनी या ना. किचन मध्ये या, थोडा वेळ द्या स्वतःसाठी. हा बस आपला काय आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. 16 सख्यांचं सुरू झालेले आहेत आणि इथे सगळ्या ताया सुद्धा आलेल्या आहेत. काय म्हणतात कुठे आहे? वरळीमध्ये. वरळीमधल्या ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सगळे अगदी टीव्ही समोर अगदी मस्त की छान मांडी मिंडी घालून बसा. हात बरोबर चहा वगैरे घ्या आणि हा आपला कार्यक्रम एन्जॉय करा. कारण मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि इथे सगळ्या आपल्या आपल्या वर्णीतल्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. खूप छान वाटते आणि खूप चांगली एनर्जी आहे तुमची. छान उत्साह इतका दिसतोय. क्या बात आहे. म्हणजे आजचा हा भाग सुद्धा आपला कमाल होणार आहे, कमाल. तेव्हा अजिबात वेळ घालूया नको आणि आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यासाठी 6 ताया इथे आलेल्या आहेत. क्या बात आहे. व्हेरी गुड. हो हो, खेळ माहिती आहे तुम्हाला काय आहे? नाही ना, तेच सांगतोय मी आता. यामध्ये आपण एक वाक्य देतो आणि ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं असतं. ठीक आहे? आणि न चुकता, न अडखळता, स्पष्टपणे आणि न लाजता, न घाबरता. आणि जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे? हा वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आणि आता ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. मला सांगा कुठून सुरुवात करायची? कुठून सुरुवात करायची? इथून करायची की इथून करायची? बरं ठीक आहे, हरकत नाही. मग आपण सुरुवात करूया. आपण इथूनच. क्या बात आहे. व्हेरी गुड. तर ताई तुमचं नाव सांगा. मानसी मिलिंद नारकर. मानसी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 18. 18 वर्ष. आणि माहेर कुठलं? ताडदेवचं. आपलं इथंच म्हणजे हो. ताडदेव. ओके. आणि सासर? सासर पण ताडदेव. सासर पण ताडदेव, माहेर पण ताडदेव. लव्ह मॅरेज. बाजूबाजूची बिल्डिंग. बाजूबाजूची बिल्डिंग. हा क्या बात आहे. म्हणजे इथे खिडकीत उभं राहिलं की त्या खिडकीमध्ये भाऊजी? त्या बाजूच्या गॅलरीत उभं राहिलं की तिकडे ते. अच्छा, तिकडचे. म्हणजे अख्खा दिवस गॅलरीतच जात असेल ना? त्याच्यात घरात आई बाबा आई तर रडतच असेल. काय सारखं गॅलरीत. पण गॅलरीत काय होतं ते कुठे माहिती आईला? हा क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्त. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? कसा आहे? खूप छान. खूप छान आहे. आणि लग्नानंतर कुठला पिक्चर बघितला पहिल्यांदा? लग्नाच्या आधी पाहिलेले. लग्नाच्या नंतर नाही पाहिले? आठवत नाही आता ते. आम्ही पिक्चरचे शौकीन आहे दोघे. हो ना. मग पहिला पिक्चर कुठला बघितला? लगान. लगान. 2001 मध्ये. व्हेरी गुड. क्या बात आहे. पिक्चर कुठला पहिला? तर लगान. हा. आणि नंतर मग तो पिक्चर बघून ह्या दोघांनी मग लगान केलं. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. हा नाचत नाचत. व्हेरी गुड. क्या बात आहे. वाक्य तुम्हाला माहिती आहे, लाडू चिकटला टाळूला, बावला लाडू आवडला. हा रेडी. 1 2 3. हा लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. फक्त हातामध्ये लेझिम नाहीये बस. हा हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. सौ रेश्मा प्रवीण साबळे. रेश्मा ताई. भाऊजींचं नाव प्रवीण आहे की नाही? आता सांगितलं मी. कोणी? मी सांगितलं. बरं माहेर कुठलं तुमचं? माझं नाशिक येवला. नाशिक येवला. आणि सासर? सासर 40गाव. सासर 40गाव. तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे? अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? छान आहे. छान आहेत एकदम. हो. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचंय. लाडू चिटकला चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, चिकटला. हा लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे. एकदम जोरदार आहे. ताई तुमचं नाव सांगा. जानवी प्रशांत भूमकर. जानवी ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 12. 12 वर्ष. माहेर कुठलं? पुणे. पुणे. आणि सासर? पुणे. सासर पण पुणे, माहेर पण पुणे. हा नाही, काय? लव्ह मॅरेज नाही. मी कुठे काय बोललो? मी काहीच बोललो नाहीये. हे की नाही? अरेंज मॅरेज. व्हेरी गुड. छान. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? वगैरे छान व्यवस्थित. बरं. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आहे ना तू गात गात बोलायचे. हा नाही अजून नाही. लाडू चिकटला टाळूला,
बाळूला लाडू आवडला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अजून 2 मिनिटं गेल्यानंतर नक्कीच झोप येईल आम्हाला. जवळजवळ अंगाई गीत म्हणत होत्या. हा लाडू चिकट आपण बाळ लाडू चिकटला टाळूला. हा झोपवतो ना आपण बाळाला. फक्त हा व्हेरी गुड, मस्त, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा काय नाव काय? सो अनुपमा विजय पाटील. अनुपमा ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 15. 15 वर्ष. पण भाऊजी कसे आहेत स्वभावाला? मस्त आहेत. माहेर कुठलं? पंढरपूर. पंढरपूर. हो हो, क्या बात आहे. आणि सासर? सातारा. सासर सातारा. लव्ह मॅरेज आहे की नाही? मला माहिती आहे ना. पण तुम्ही पंढरपूर, भाऊजी सातारा, लव्ह मॅरेज लग्नात भेटले कोणाच्या? त्यांच्याच भावाच्या. त्यांच्याच भावाच्या लग्नात ते भेटले. पण मग तुम्ही कशाला गेला होता? लग्नाला. कोणाच्या? रिलेटिव्ह आहेत ना आमचे. अच्छा, ते रिलेटिव्ह आहेत. हा म्हणजे भाऊजींचे भाऊ ते तुमचे रिलेटिव्ह आहेत. हे नाही, हेच रिलेटिव्ह आहेत माझ्या आईकडून. आईकडून आहे. अच्छा अच्छा अच्छा, ओके. मग तिथेच लग्नातच. आणि मग तुम्ही पण तुमचं लग्न जुळवून टाकलं तिथे? नाही, त्यानंतर 6 महिन्यांनी जुळलं. त्यांचं 6 महिन्याने जुळले. फर्स्ट टाइमच भेटले होते त्यांना अच्छा, तिथे. कोणी विचारलं आधी? त्यांनीच. काय विचारलं होतं? ते नाही आवडते वगैरे. बस हा, एवढंच? बस. बरं. आणि माहेर कुठल्या नावाने हाक मारतात तुम्हाला? अनुपमाच. अनुपमा. हा, किंवा आणि मग भाऊजी कुठल्या नावाने? अनु. काय अणू? अनु. अच्छा, अनु. हा अनु. हा. आणि जरा अति प्रेमात असतील तर मग काय कुठल्या नावाने? अनुच बोलतात. हे अने. नाही नाही. नाही नाही नाही, अनु. पण खूप गोड नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अनु. ओ हो, क्या बात आहे. ते आता हे जे वाक्य आहे ना, हे लाजत लाजत बोलायचं तुम्ही. हा, लाजत लाजत. समजा तिकडनं भाऊजीने हाक मारली, अनु. हा, हे वाक्य लाजत लाजत बोलायचे. हा. आणि अहो आणि 3 हे फार महत्वाचे. हा, रेडी. 1 2 3. अहो. हा, 3 हा? 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 लाडू चिकटला टाळ्याला. टाळ्याला नाही, टाळ्याला नाही. सॉरी. टाळूला. हा, टाळ्याला नाही. हा. लाडू चिकटला टाळूला, हा? हा? बाळूला लाडू आवडला. पुन्हा एकदा. हा, पुन्हा एकदा. हा. अहो. अहो. ऐका ना. ऐका ना. लाडू चिकट. एवढंच करायचंय, वाक्य बोलायचंच नाहीये. हा, अच्छा, लाडू चिकटलाय म्हणून. अच्छा, हा, ओके. हा. लाडू चिकटलाय टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. हो हो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. सौ रुपाली विनोद निकम. रुपाली ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. माहेर कुठलं? माहेर सांगली विटा सांगली विटा. आणि सासर ही सांगली विटा. विटाच. हा. सासर पण माहेर पण ते. हा, ऍक्च्युली नाही, मी काहीच नाही बोलत. टोटली नाही. तो क्वेश्चन पुढे पुट आउट करणार तुम्ही, म्हणून मी आन्सरेबल आधीच राहते. मी आपलं काहीच ही put out लव्ह करत मॅरेज नाहीये, टोटली अरेंज मॅरेज आहे. आणि सख्या आत्याचाच मुलगा आहे, तरीही टोटली अरेंज मॅरेज आहे. सख्या आत्याचा मुलगा. Yes, yes, टोटली. yes. हे टोटली म्हणजे नक्की काय? पूर्णपणे. पूर्णपणे. हा, अरेंज मॅरेज आहे. हा, पण मग कोणी विचारलं आधी? म्हणजे त्यांच्याकडनं आलो हा, त्यांच्याकडूनच आत्याकडून आलं माझ्या. हा. कारण की हीच बाय मला सून म्हणून घरात पाहिजे. नाही, ऍक्च्युली थोडंसं इमोशनल थोडंसं होतं. बिकॉज ऑफ माझे वडील, मी 1.5 महिन्याचे असताना एक्सपायर झाले. ते प्रोफेशनल ॲडव्होकेट होते आणि माझ्या आत्याचं खूप प्रेम होतं भावावरती. तर मी हे ॲडव्होकेट आहे. तर मी लास्ट इयरला असताना. वकील आहात? येस. आणि काय लास्ट बोलत ते विसरून जा. नाही नाही. आता आपली कुठली केस बीस टाकायचे माझ्यावर? नाही, मी लास्ट 15 वर्ष झालं बॉम्बे हायकोर्टला प्रॅक्टिस करते मुंबई आणि ऑल मॅजिस्ट्रेट कोर्टला. ओके, ओके. आणि माझी आत्याचं वडिलांच्या वरती खूप प्रेम होतं. छोटा भाऊ होता आणि मीही LLB ला होते. हे यांचं पी सेटअप झालेलं, हे मंत्रालयात होते जॉबला. तर मग आत्यांनी प्रपोजल माझ्या मम्मीकडे ठेवलं की बाबा, माझाही मुलगा मंत्रालयात आहे, तर तुमची मुलगी मला द्या माझ्या घरी आणि मी व्यवस्थित तिचा सांभाळ करेन. तर माझी मम्मी ॲग्री झाली, कारण तिलाही सपोर्ट सिस्टीम हवी होती. अच्छा. येस. हां, म्हणजे मनुष्यबळ हवं होतं तिलाही. त्याच्यामुळे मग तिने रिलेटिव्समध्ये हे केलं आणि आवडलं, म्हणजे छान होतं म्हणून. क्या बात आहे. व्हेरी गुड. हो हो. आणि अशा पद्धतीने सुखाचा संसार सुरू झालेला आहे.
व्हेरी गुड. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झाली. 15 वर्ष. काय प्रगती? प्रगती म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगेन ते आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. अच्छा, चांगलं चांगलंय. व्हेरी गुड, Yes. व्हेरी गुड. क्या बात आहे. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं, रागात. आणि समोर भाऊजी उभे आहेत. 15 वर्षातला सगळा राग काय ते काढा एकदाच त्यांच्यावर. हा, होऊन जाऊ दे. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हो, अरे बापरे. हा, रेडी. 1 2 3 पटकन. हा, शेवटचं. हा, 2 3. क्या बात आहे. बाळूला लाडू आवडला. लाडू बावला लाडू आवडला. हा, मग तो चिकटला कुठे? ओके ओके ओके. बावलाचा लाडू आवडला तो चिकटला कुठे मग? रागाच्या एक्सप्रेस मध्ये ते हे झालं. अच्छा, बरं, ठीक आहे. हा. ओके. हा हा हा, रेडी. 1 2 3. हा. लाडू चिकटला टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. जवळजवळ कोर्टातच असल्यासारखं वाटलं. हा, तुम्ही गुन्हा केलेला आहे, त्याची तुम्हाला शिक्षा मिळणार. खूप छान केलं. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, 1 मिनिट. तुमची नथ तिथे पडली, चिकटली. लावली आहे मी ती अच्छा फॅशन. अच्छा, ही फॅशन आहे. मला वाटलं नथ इकडची आहे, ती इथे चिकटली. इकडे पण आहे, इकडे पण आहे. अच्छा अच्छा, इथं पण आहे, इकडे पण आहे का? हा, बरं. आवड. हरकत आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ श्रद्धा शशिकांत पवार. पवार. हा भाऊ. पवार. अरे, भाव किती आहेत ना आपल्या. व्हेरी गुड. पवार पवार म्हणजे सॉलिड टीम आहे एकदम आपली. हा, आणि माहेर कुठलं? माहेर माझं सातारा. सातारा. आणि सासर? सातारा. लव्ह मॅरेज नाही, arrange. नाहीये. अरेंज मॅरेज. अरेंजेस. Very good. पण माझे पप्पा आणि सासरे दोघं मित्र होते. 15 वर्ष एकत्रच एकाच साहेबांकडे होते सर्व्हिसला. अच्छा. त्यामुळे ते मला ओळखत होते. मी कधी पाहिलं नव्हतं. तसं अरेंजच आहे, पण कधी वाटलं नाही ते अरेंज आहे. ते एक प्रकारे लव्ह झालं. लग्नात ठरून आम्ही 6-7 महिने फक्त फिरत होतो. त्यामुळे ते अरेंज वाटलं नाही आम्हाला. लव्ह Love मॅरेजच वाटलं. क्या बात आहे आहे. अरेंज. व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप छान. तुम्ही काय करायचं, हे वाक्य बोलल्यानंतर हा, लाडू चिकटला टाळूला, बावळा लाडू आवडला, ए भिशुम, असं करायचंय. हा, कसं करायचंय? हा, भिशुम. फक्त मला करू नका. हा, समोर. आणि आवाज आला पाहिजे, भिशुम. हा, ए, भुशम. हा, भुशुम नाही, ढिशुम. हा, बरं, ढिशुम. म्हणजे एका हाताने आपण कॉलर पकडतो ना, एका हाताने कॉलर पकडतो. हा, लाडू चिकटल्या टाळूला, बाळूला लाडू आवडला, ए भिशुम. हा, कसं करणार? हा हा, तमा मी माईक धरतो. हा, मी माईक धरतो. ह्या हाताने. हा, ये बात. हा, रेडी. माझा चेहरा बघा कसा आहे. हा हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला, ए ढिशम. हे बघ, हे असं 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 पकडा. गळा? लाडू गळा? चिकटला. हा, गळा? हा, गळा गळा. फक्त दाबू नका. हा दाब. हा हा, लाडू. हा, आपण लाडू चिकटला टाळूला, हा? बाळूला लाडू आवडला, ए ढिशम. डिशोम. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ये डिशोम. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केले त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. क्या बात आहे. ए भिशुम. ए, खरंच म्हणजे विश्वासच आहे यांचा यांच्यावरती. क्या बात आहे. खूप चांगलं केलं. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलं त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या. मिलॉर्ड, हे घ्या. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव रापचिक होणार है. 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 ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता 5 खुर्च्या मध्ये आहेत आणि ताया आहेत 10 ताया आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. तुम्हारे नख बहटाक तेरा चाल मुझे फंस तेरे जालिया मंदी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे जालिया मंदी. टाक तेरा जालिया समिंदरा मंदी. नख बह फंस मुझे जालिया मंदी.
हा पटकन आजी बसून घे, आई बसून घे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. आय 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 ए किती आहे तिथे असेल लवकर. हा इथे एकच खुर्ची मध्ये आहे. हा एकच खुर्ची मध्ये आहे आणि ताया हाय ती 5. आणि ताया हाय ती 5. ज्याने मला बाहेर काढलं, ज्यांनी मला बाहेर काढलं. आता कोणा पण मिळू दे, मला काय फरक पडतोय. आता कुणाला पण मिळू दे, मला काय फरक पडतोय. पण त्यासाठी प्लीज हे सगळं भाऊजी बघणार आहेत. हा सगळं भाऊजी बघणार आहेत. क्या बात आहे. म्युझिक प्लीज. दिल दे के तू बन जा मेरी बाइकू, दूसरी पोरगी मैं देखूं कायकू, मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे कायकू नकू नकू. काय ग सकू, 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 काय ग सकू. Lyrical king, I'm the one, the ace, the only, Joe, I'm the king. हे लाल 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 तेरी काचोळी, हे तेरे काचोळी की गाठ मेरा मन जाळी. आँख तेरी शेरनी सी, चाल तेरी हिरनी सी, बोल तेरे कोयल की कू. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि खूप चांगल्या खेळल्या पण ते. आणि तुम्ही नृत्य पण इतक्या सुंदर करत होतात, आमचं बरोबर लक्ष होतं. पण जी स्ट्रॅटेजी खरंच खूप चांगली आहे. खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला सांगतो मी काय झालं ते ताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. सगळ्यांचे चेहरे अगदी अगदी छान खुलल्यासारखे आहेत, हे की नाही. हा एवढा उत्साह आहे चेहऱ्यावर, एवढा उत्साह आहे, इतकं सगळं छान चालू आहे. पण आता आपण आपलं चूकबूल द्यावी घ्यावी हा भाग आपण इथे सादर करणार आहोत. आणि त्यामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आज सुद्धा आपल्यामध्ये एक अबोला असा आहे, एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कुणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. जान्हवी प्रशांत भूमकर. जान्हवी ताई, कोणाबरोबर अबोला आहे आणि माझी मोठी बहीण आहे, चुलत बहीण. सख्खी चुलत बहीण. आणि किती वर्ष हा अबोला आहे? 4 वर्ष झाले. 4 वर्ष. या 4 वर्षापूर्वी कसं होतं तुमचं? आमचं खूप, ती मला खूप सपोर्ट करायची, खूप कवाई. म्हणजे आम्ही शाळेत असताना पण एकत्र जायचो यायचो. ती नेहमी मला प्रोटेक्ट करायची शाळेमध्ये सुद्धा. आणि घरातल्या मोठ्यांच्या वादामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही, भेटू शकत नाही, फोनवर पण आता बोलणं होत नाही, काहीच कॉन्टॅक्ट नाही. घरातले वाद आहेत म्हणून मोठ्यांच्या तुम्ही बोलत वादामुळे. नाही. हो. तुमच्यामध्ये तसा वाद आमच्यामध्ये नाही. तसं काहीच नाही आहे. मग तुम्ही काय बोलायला हरकत आहे? जेव्हा भांडणं झाली तेव्हा बोलायचे, मी तिला फोन करायची, आम्ही नॉर्मल एकदम फॉर्मल बोलायचो. पण आता पूर्णच बंद झालं. खूप मिस करते तुम्ही? हो, खूप. काय सांगाल आता ह्या माध्यमातून त्यांना? इतकी 4 वर्ष झाले तुम्ही म्हणालात, बरंच काही गोष्टी मनात साचून राहिल्या असतील, बोलायच्या असतील, तर या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगू शकता का तुमचं म्हणणं हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल? मी तिला एवढंच सांगेन की प्लीज प्लीज आपण बोलूया. मोठ्यांच्या भांडणामध्ये आपण नाही पडायला पाहिजे. आपण बोलू, आपण गोष्टी शेअर करतो. तुझ्याशिवाय मला दुसरी बहीण नाही आहे. प्लीज प्लीज माझ्याशी बोल. ताई, तुमचं हे म्हणणं त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. किंवा जेव्हा त्या आपला हा जो भाग आहे ते जेव्हा बघतील तेव्हा त्यांना नक्कीच कळेल की तुमच्या आयुष्यात त्या किती महत्त्वाच्या आहे. त्या नक्कीच तुमच्याशी बोलायला येतील. थँक्यू. ताई, पण आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस, तर तुला असं जाऊ देणार नाही. आणि त्यासाठी तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी आईना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावानं धाडी. कसं वाटतंय?
कसं कसं वाटते? खेळ खेळून कसं वाटते? बक्षीस मिळवून कसं वाटते? पुन्हा घरी जाताना कसं वाटते? एकचाही आवाज नाही, एकीचाही आवाज नाहीये. पण जायला पाहिजे ना, आपल्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आजच्या भागापुरता आपण इथेच थांबणार आहोत, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.